नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. 3 चमचे मी दही घेतलं. 3 ते 5 म्हणजे 1 वाटी दही घेतलं आणि हे दही मी घोटून अगदी म्हणजे मऊ केलेलं आहे. त्याच्यातल्या गुठळ्या वगैरे मी काढून घेतलेल्या आहेत. रवीनं घुसळून घेतलं हे दही. अशा पद्धतीनं जवळपास 4-5 चमचे किंवा 1 वाटी अशा पद्धतीनं हे दही घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये कांदा, काकडी, टोमॅटो हे सगळं घालून घेते. बघा, काकडी टाकली, टोमॅटो टाकलं, अशा पद्धतीनं हे सगळं टाकून घेतलं. ह्या दह्यामध्ये हे सगळं कांदा, टोमॅटो, काकडी हे टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्याला 1 चमचा घेऊन त्याच्यामध्ये थोडं मीठ पण टाकलं. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. अशा पद्धतीनं मीठ टाकून घेतलं. त्याच्यावर मिरची पूड टाकून घेतली. ह्या सगळ्या वस्तू मी याच्यामध्ये घालून घेतल्या. आता आपण चमच्यानं त्याला हलवून घेऊ. बघा, अशा पद्धतीनं हे सगळं हलवून घेतलेलं आहे. बघा, कलर तर किती छान दिसतंय. काकडीचा, कोशिंबिरीचा कलर किती छान आलेला आहे. अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा करून घेतला आणि मी हे जवळपास 2 ते 3 चमचे टेबलस्पून मी घालून घेतले ह्याच्यामध्ये. आता हे पण त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊ. हे मिक्स करून घेतलं. बघा, अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स झालं सगळं. आता आपण फोडणी करून घेऊ. जवळपास 2 टीस्पून मी तेल घेतलं आणि मी आता ते गरम करून घेते. आता त्याच्यामध्ये जिरे टाकते. अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले. त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आणि आता त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेतला. अशा पद्धतीने हे मी फोडणी करून घेतलेली आहे. हलवून घेऊ. थोडंसं तेल थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये ओतून घेऊ. आता त्याला थोडं मिक्स पण करून घेऊ त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊ एका प्लेटमध्ये. छोट्याशा प्लेटमध्ये मी हे सर्व करून घेत आहे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने सर्व करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे मी सर्व करून घेतलं. छान कलर आला, छान दिसत आहे. बघा, अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे. त्याच्यावर कोथिंबीर सर्व करून घेतली. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.